नमस्कार मित्रांनो, कसे आहात? चला तर मग आज आपल्या गावरान तडका या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया. भाजीवाल्याने जबरदस्ती घरी घुसून मला टपाटप केले आणि माझे आंबे सुद्धा दाबून मोठे केले. माझे पती मला समाधान देऊ शकत नाहीत. मला एखाद्या जोरदार कार्यक्रम करायचा होता, पण बदनामीच्या भीतीने मी घाबरत होते. एके दिवशी माझ्या भाजीवाल्यानेच माझे कार्यक्रम केला. माझं नाव रंजू आहे आणि मी एक गृहिणी आहे. माझं वय 34 आहे. माझं शरीर पूर्णपणे भरलेलं आहे. माझ्या घरी मी, माझे पती आणि माझी 2 मुलं राहतात. माझे पती एका खाजगी नोकरीत आहेत. ते मला समाधान देऊ शकत नाहीत. एके दिवशी माझे पती कार्यालयात गेले होते आणि मी अंघोळ करत होते. तेवढ्यात एक भाजीवाला माझ्या दारात ओरडत होता, "मॅडम, भाजी घ्या, हिरवी ताजी भाजी आहे." मी तयार होऊन बाहेर पाहिलं तर एक हट्टाकट्टा मर्द भाजी विकत होता. याला मी यापूर्वी माझ्या परिसरात कधीच पाहिलं नव्हतं. कदाचित तो नवीन भाजीवाला होता. मी इकडे तिकडे पाहून त्याला जवळ बोलावलं. तो जवळ आला तेव्हा मी विचारलं, "भाऊ, तुझ्या त्या गोष्टीचा काय भाव आहे?" माझ्या या दुहेरी अर्थाच्या बोलण्याने तो मला लक्षपूर्वक पाहू लागला. तो मॅडमवरून थेट भाभीवर आला आणि म्हणाला, "भाभीजी, तुमच्यासाठी तर सगळे भाव कमीच आहेत. तुम्ही फक्त सांगा काय घेणार?" ती म्हणाली, "मोठमोठ्या गोष्टी दे." तो म्हणाला, "काय देऊ मोठमोठं?" मी म्हणाले, "बटाटे दे 2 किलो." तो म्हणाला, "कसं घेणार भाभीजी?" मी मनात विचार केला की सांगावं की तू जसं देऊ इच्छितो तसं. मग मी विचारलं, "कसं घेणार म्हणजे तुझा काय अर्थ आहे भाऊ?" तो म्हणाला, "म्हणजे काही टोपली वगैरे घेणार की मी पिशवीतच देऊ?" मी म्हणाले, "पिशवीतच दे." त्याने बटाटे तोलून दिले. मी त्याच्याकडून बटाटे घेतले. बटाटे घेताना मी जरा वाकले, त्यामुळे त्याला माझे आंबे दिसले. माझी नजर हत्यारावर होती त्याच्या. मग मी त्याला लक्षपूर्वक पाहिलं. तो 36 वर्षाचा हट्टाकट्टा पैलवानसारखा मर्द दिसत होता. त्याच्याकडून भाजी घेऊन मी घरात जाऊ लागले. तेव्हा तो मला म्हणाला, "भाभीजी, पैसे?" मी म्हणाले, "भाऊ आतून आणते." तो म्हणाला, "ठीक आहे." मी आत जाऊ लागले तेव्हा मी मागे वळून पाहिलं. तो माझ्या तिरक्या नजरेने पाहत होता. मी मनातल्या मनात हसले. जेव्हा मी परत आले तेव्हा पाहिलं की तो माझे आंबे लक्षपूर्वक पाहत होता. मी त्याला पैसे दिले आणि आत जाण्यासाठी वळले. तेवढ्यात माझ्या पायाला मुका लागला आणि मी तिथेच पडले. मला पडताना पाहून तो भाजीवाला मला उचलण्यासाठी पुढे आला. मी त्याला नकार दिला, पण तो ऐकला नाही. त्याने मला उचलून घरात आणलं. जेव्हा त्याने मला आपल्या उचललेलं होतं तेव्हा त्याने मला घट्ट पकडलं होतं. त्याने मला बेडवर आणलं आणि मला हळूच झोपवलं. मग तो मला म्हणाला, "भाभीजी, दवा कुठे आहे सांगा, मी तुमच्या पायाला लावतो." मी त्याला म्हणाले, "तू राहू दे, तू बाहेर जा. तुझी गाडी बाहेर उभी आहे, मी स्वतः मूल लावेन." तो म्हणाला, "नाही, तुम्हाला दुखतंय. मी तुम्हाला अशा अवस्थेत तसंच सोडून जाऊ शकत नाही. माझ्या गाड्याची काळजी तुम्ही करू नका." मी अनेकदा नकार दिला. तरीही तो स्वतःहून समोरच्या टेबलावर ठेवलेले दवा घेऊन आला आणि माझ्या पायाला दवा लावू लागला. त्याच्या हातात खूप नाजूकपणा होता. मला थोडं बरं वाटू लागलं. त्याच्या हातांनी काही वेळातच मला आराम मिळाला आणि मी झोपले. तो आता आणखी चांगल्या प्रकारे माझ्या पायाची मालिश करू लागला. काही वेळाने मला जाणवलं की तो हात आणखी वर करत होता. मी डोळे उघडून उठून बसले. सुरुवातीला मला वाटलं की कदाचित ही मालिशपेक्षा पुढे जाईल तर आज मला शांती मिळेल. त्याची इच्छा पूर्ण पाहून मी खूप खुश होत होते. त्याचबरोबर माझं मन विचार करत होतं की कसंही करून याला फसवायचं आहे. हा मस्त कार्यक्रम करू शकेल. मी मनातून खूप खुश होते की जर आज हा सेट झाला तर माझी अंगाची खाज पूर्णपणे शांत होईल. मी आजपर्यंत माझ्या पतीला शांत करता आले नाही. मी त्याला म्हणाले, "हे काय करतोयस तू?" तो म्हणाला, "भाभीजी, मी मालिश करतोय." मी म्हणाले, "लागलं तर खालच्या भागात होता. मग तू तर वर का मालिश करतोयस?"
तो म्हणाला, अरे मालिश केल्यानंतर संपूर्ण पायाची चांगली मालिश करावी लागते, नाहीतर दुखणं जाणार नाही. मी म्हणाले, तू राहू दे आता जा. मला वाटतंय तू मला जरा जास्तच मालिश करतोयस. तो म्हणाला, नाही भाभीजी, मी तुमची मालिश करतोय. मी त्याला चितावलं, कुठे तर तू मला एकटी पाहून माझ्याशी काही वाईट करणार नाहीस ना? हे बोलताना मी उठण्याचा प्रयत्न केला. तो माझ्या चिडूका पाहत होता. म्हणाला, जर तुम्ही मला काही वाईट करण्यास सांगितलं तर मी नक्की करेन. तसेही तुमचे दाखवून मला उत्तेजित करत आहात. हे बोलताच त्याने माझे आंबे दाबायला सुरुवात केली. आता मी नाटक करायला सुरुवात केली. हे काय करतोयस तू? इथून निघून जा. तो एक तर तुझ्यासाठी इतकी मेहनत केली आणि काही न देता आता जा म्हणतेस. मी घाबरत म्हणाले, हे तू काय बोलतोयस? तुझं डोकं खराब झालंय का? तो म्हणाला, हो, तुला पाहून माझं डोकं आणि अवस्था दोन्ही खराब झाली. आता तुला मन भरून कार्यक्रम करेन, मग माझं डोकं ठीक होईल. मी त्याला हकलण्याचा प्रयत्न केला, नाटक केलं, पण मी अपयशी ठरले. तो माझ्याशी जबरदस्ती करू लागला. मी त्याच्यासोबत रडण्याचं नाटक करत होते. कृपा कर, मला सोड, पण त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक होती. तो मला पाहत म्हणाला, तुम्ही नखरे दाखवता, तो आज फक्त पाहू मी कशा कार्यक्रम करतो ते. तो माझ्या आंब्यांना जोरजोरात दाबू लागला. माझ्याकडून हळूच दुखरी आवाज निघू लागले आणि मी त्याला म्हणत राहिले, मला सोड, कृपा कर. पण तो मला म्हणाला, गप्प बस. काही वेळाने माझा विरोध कमी होऊ लागला आणि मीही त्याच जोशामध्ये येऊ लागले. मी त्याच्यासमोर शांत होऊ लागले. मला मजा येत होती. अर्ध्या तासानंतर जोरदार कार्यक्रम केला. मी समाधान झाले. आज मी खूप खुश होते. मी त्याला म्हणाले, तू मला असाच रोज कार्यक्रम कर. माझा पती काहीच करू शकत नाही. तो म्हणाला, तू काळजी करू नको. मी माझ्या मित्रांनाही कार्यक्रम करायला, ते पण तुला चांगल्या प्रकारे समाधान करतील. त्यांच्या बोलण्याने मी आधी घाबरले आणि म्हणाले, नाही, तू एकटाच ये, दुसऱ्याला आणू नको. जर माझ्या पतीला कळलं तर त्यांना खूप राग येईल. तो म्हणाला, माझ्यासोबत कार्यक्रम करते तेव्हा तुझा पती तुझी आरती उतरेल का? त्याला राग येऊ देते. आता गप्प बस आणि मी जे सांगेन ते कर. त्याचं बोलणं ऐकून मी एकदा तर खुश झाले की आता तर बदलून हत्यार मला मिळेल. तो पुढे म्हणत होता, जो कोणी तुला कार्यक्रम करेल त्याच्याकडून 1000 रुपये वसूल कर. समज की आता तू काम करतेस, तुझं काम पण होईल आणि आपल्याला पैसेही मिळतील. नंतर तो आपल्या मित्रांना घेऊन यायचा आणि ते मला जोरदार कार्यक्रम करायचे. जशी माझी हौस होती तसेच ते मला पूर्णपणे गरम करून टाकायचे. काही दिवसात भाजीवाला आणि त्यांच्या मित्रांनी खूप कार्यक्रम केला आणि माझे मोठमोठे आंबे केले. त्यांचे जेव्हा मन होईल तेव्हा मला यायचे आणि माझी गांड मारून जायचे आणि कार्यक्रम करून निघून जायचे. मलाही मजा खूप येऊ लागली होती. मी खूप खुश राहायचे. माझ्या पतीला अजूनही याचा काही पत्ता लागला नव्हता. तर आजची कथा कशी वाटली मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.